घेऊन चालता नाही येत तरी पण आम्हाला चालायचं राहते. तर यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला, त्याला नाश्ता वगैरे दिला आणि लवकर-लवकर कामं करून मग यशवीला अंगणवाडीमध्ये घेऊन गेली. तर यशवीला बॅग आणि बास्केट घेऊन काही चालता नाही येत. म्हणजे तिला बॅलन्सच सांभाळता नाही येत आणि रोड सोडून मग दुसऱ्या साईडने निघून जाते. तरी पण तिला घ्यायचं राहते. तर मग अंगणवाडीच्या समोर-समोर तिला बॅग आणि बास्केट दिली आणि नंतर मग घरी आल्यानंतर चिवडा वगैरे बनवून घेतला. पोहे कालच चांगले निवडले होते. मग भाजून वगैरे घेतले आणि मसाला वगैरे बनवून घेतला आणि कांदे थोडेसेच टाकले होते, कारण की आता कांदे भरपूर महाग आहे. कढीपत्ता वगैरे टाकला आणि रेयांशला चिवडा वगैरे काही आवडत नाही. पण जे मी पोहे मीठ आणि हळद टाकून भाजले होते, त्याला खूप आवडले होते. आणि यशवी पण आली होती, की दादाला चिवडा दिला तर माझा संपल्यानंतर मला पण देशील, असं तिचं म्हणणं सुरू होतं. मग चिवडा डब्यात वगैरे भरून घेतला आणि मी पण थोडासा खाण्यासाठी घेतला आणि हा चिवडा बनवला तर जेवणाकडे माझं थोडंसं दुर्लक्षच होते. म्हणून मी चिवडा वगैरे काही बनवून ठेवत नाही. पण आता ते पोहे बेकार होत होते म्हणून बनवून वगैरे घेतला आणि आम्ही सर्वांनी चिवडा खाल्ला होता, तर तेवढी काही भूक नव्हती. म्हणून मग आमच्यासाठी बीटचे पराठे बनवले, रेयांच्या पप्पासाठी दोडक्याची भाजी आणि पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि छानपैकी जेवण केलं. आजच्यासाठी एवढंच. बाय.